एक गुण प्राप्त करतो मुंडानी संघ पासून उंचपुराचा खेळाडू 9 नंबर प्रदान केलेला खेळाडू मुंडानीच्या प्रांगणामध्ये आणि सक्सेसफुल टॅकल होतो. आणि आता काढायसाठी जतीन घासे 2 नंबरचा खेळाडू एक गुण प्राप्त करतोय. संघाचा खेळाडू मुंडानीच्या प्रांगणामध्ये चढाई करतोय. खोलवर चढाई नक्कीच गडी टिकण्याचा प्रयत्न असेल. मध्यम मांड्याचा खेळाडू 4 नंबरचा खेळाडू पालकर संघाकडून कोणताही गुण न घेता माघारी पडतो आणि रतन घासे 1 गुण प्राप्त करतो. टाकाई संघाकडून 1 गुण प्राप्त करतोय 2 नंबरचा खेळाडू. दिनेश वर्ष बाद होतोय. 3 नंबरचा खेळाडू पालसाच्या प्रांगणामध्ये वडी खोलवर वडी जिंकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 4 नंबरचा खेळाडू मुंडानीच्या प्रांगणामध्ये 2 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. दोन नंबरचा खेळाडू पालकर संघाकडून मुंडानी संघाच्या प्रांगणामध्ये गडी टिकण्याचा प्रयत्न असेल. खोलवर चढाई करतोय आणि सक्सेसफुल टॅकल होतोय मुंडानी संघाकडून 1 गुण प्राप्त होतोय. 7 गुण मुंडानी संघ पालकर संघ 1 गुण. तो तिकडे लाईव्ह पण मॅचचा काय झाला मॅच बघली कशी झाली ती काय माहित. खेळाडू गुण प्राप्त करतोय 1 गुण प्राप्त करतोय आणि जतीन घासे उत्कृष्ट सुताराई पडतो प्रयत्न काय कबड आहे ना कोणचे आता ठेव माघारी येतोय. पालकर संघाकडे 2 नंबरचा खेळाडू उंच मध्यम मांड्याचा खेळाडू पुन्हा एकदा गुण प्राप्त करतोय. पुन्हा एकदा जतीन घासे खोलवर चढाईसाठी उत्कृष्ट सुताराई पडतो. नक्कीच 1 गुण प्राप्त करतोय आपल्या संघासाठी. एकदा पालकर संघाकडून मध्यम मान्यता उंच भरासा 6 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू मुंडानीच्या प्रांगणामध्ये पहिल्या फेरीचा शेवटचा सामना पालकर विरुद्ध मुंडानी.
आज टेम्पो आलो आज लोक स्वारला ना तो कोणती जागा आपली ही कासू ना आयला मुंडा निब्बल या तिथे 3 नंबरचा खेळाडू आणि सक्सेसफुल ट्रॅक्शन पार्सल संघाकडून मेघा पार्सल संघाचा खेळाडू मुलांच्या प्रांगणामध्ये गडी जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. मध्यम बाजूचा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्याकडे माघारी परततोय प्रथम दाखल पुन्हा एकदा जतीन घासे नक्कीच गडी टिकण्याचा प्रयत्न असेल. जतीन घासेचा एक उत्कृष्ट नावाजलेला कडाईपट्टू बोनस मारण्याचा प्रयत्न आणि एक प्रत्येक कडाई एक गुण प्राप्त करतोय. 2 नंबरचा खेळाडू पालकर संघाकडून सध्याच्या भूमिकेमध्ये आणि मला मागास आधी काय ना आधी माहिती आहे. 3 नंबरचा खेळाडू पहिलं वर्डून जीव चाललाय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना अमर हनुमान तांडापूर ग्राउंड नंबर 1 वरचा सामना होईल. संघाकडून 10 नंबरचा व्यक्तिबंधन केलेला खेळाडू पालकर संघाच्या प्रांगणामध्ये फलवत चढाई करतो. महाराष्ट्र करण्याचं पण अशी पद्धतीची अशी लढत जाणार आहे जी हनुमान तांडापूरच्या आमोर याच्यातील संघ म्हणजे बक्षिसात पात्र होणार आहे. आणि पुन्हा एकदा जतीन घासे पालकाच्या प्रांगणामध्ये खेळत चढाई करण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्याकडे घरी घेतल्याचा प्रयत्न 4 उंचे एका शिंगात नक्कीच एक गुण प्राप्त करतो. तुला आमर येण्यापासून परत माझ्यावर आमर येऊ हे आपण व्यासपीठामध्ये चालकांना व्हायचं जगण्यात मात्र रमाकांत विकर हेमंत चौधरी आपण व्यासपीठामध्ये चालकांना व्हायचं आहोत. अमर चौधरी आपण सुद्धा व्यासपीठात मुंडाने 15 4 गोल कोण वारा बघतोय काय व्हिडिओ वाचतो. एक गुण टिकण्याचा प्रयत्न एक गुण प्राप्त होतो मुंडाने संघाला. चला
हे हनुमान पांडव आपण थोडी मैदानात ताबा घेत आहे. आपला छोटी संघ अमर या मैदानामध्ये हजर आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना अमरवली हनुमान पांडापूर घनाकट्याची लढत होणार आहे. ग्राउंड नंबर 2 वरती प्रेक्षकांना रणविरुद्ध असा पाहायला मिळणार आहे. तो अमरवली हनुमान पांडापूर. पहिल्या फेरीमध्ये जे हनुमान पांडापूर या संघाने येलमध्ये आमच्या संघावर मात केली होती आणि दुसऱ्या फेरीमध्ये जे हनुमान पांडापूर संघाची गाठ आहे ती अमरवली संघाने. शेवटच्या सामन्याच्या प्रेक्षकांतून थोडं बाजूला होत आहे. मान्यवरांना आपल्याला सामना पाहायला मिळत नाही. मला पण द्या नाही. पांडापूर संघाकडून अमरवलीच्या प्रांगणामध्ये चढाई करतो. माघार येतो तिथून राकेश मुक्काल नाहीदा दुसरा गोल आपल्याकडे राकेश मुक्काल. आणि पांडापूर संघासाठी पुन्हा एकदा राकेश मोकाल पोलीस संघाकडून ग्राउंड नंबर 1 वरती मुलांनी पावसात 6 गोल. श्वास वांगी खोल चढाई बोनस पॉइंट. राकेश मोकाल
2 राकेश मुकर आंबरवली संघामध्ये. तर दाखल पुन्हा सुहास लांगी होळीच्या प्रांगणामध्ये बोनस नक्की प्रयत्न असेल तो संघ्याचा काढाई करतो. लाट मारण्याचा प्रयत्न होता. चढाई करतोय महागार येतोय स्वतःच्या दाखल पुन्हा राकेश मोकल. यातून जो संघ विजय होईल तो बक्षिसात पात्र होणार आहे. नाही का सुहास लांगे होळीच्या प्रांगणामध्ये सोडत पाडण्यासाठी एक नंबरचा खेळाडू विपुल ठाकूर. गडी टिपण्याचा नक्कीच प्रयत्न असेल विपुल याचा होळीच्या प्रांगणामध्ये. मजबूत बांधाचा खेळाडू विपुल ठाकूर नक्कीच होता. गडी आणण्याचा प्रयत्न असेल परंतु खेळला जातोय. आता पुन्हा एकदा राकेश मोकल दोन्ही रायडर होळी संघाचे प्रयत्न आणि सक्सेसफुल दोन्ही मुलांची कमाई करतोय. सुपर टॅकल आणि पुन्हा एकदा साईडला सोडलं होळीच्या प्रांगणामध्ये. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेलं सेकंड सोडले. गडी टिपण्याचा नक्कीच प्रयत्न माघारी येतोय. प्रस्तुत दाखल पुन्हा एकदा राकेश मोकल. 2 राकेश मोकल यांचा भरणा असलेला